हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर कसे आहात सगळे? अश्विनी दीपक सोनवणे आमच्या डेली ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघा, आज आमचा तिसरा दिवस आहे फिरण्याचा आणि आम्ही आज चाललो घरी हॉटेलमध्ये पैसे द्यायला. आणि तर आमच्या बॅग आहेत आणि तिकडे लागली गाडी. तर आम्हाला आता नाश्ता करायला जायचं. तर चला, आम्ही आता आलो नाश्ता करायला. आणि इथं एवढं छोटंसं गाड्या पण किती गर्दी आहे बघा. ते म्हणतात ना काय शून्यातनं पुढे आलेला दादा इथं. मग आम्ही त्या दिवशी पण त्याच्यापाशी खाल्लं होतं आणि आज पण खातोय. खूप छान टेस्ट लागते. तर आता आम्ही नाश्ता करून घेतो, आम्हाला जायचंय पुढं. मग आम्ही इकडे पोहे घेतल्यात आणि अजून काय घ्यायचंय? डोसा. ह्यांच्यासाठी पोहे, माझ्यासाठी डोसा. महाबळेश्वरमध्ये का मुक्काम होता, तर बाहेर जस्ट निघलो आता नाश्ता करण्यासाठी. तर हिने घेतलेला आहे ते मसाला डोसा घेतलेला आहे. तर मी पोहे घेतले होते आता जस्ट. तर दुकानचं नाव काय आहे तुमचं? इथून आहे तो तेच राधाकृष्ण स्नॅक सेंटर म्हणून आहे, सेंटरलाच आहे, महाबळेश्वर सेंटरला. तर ते खूप छान असा डोसा मिळतो मित्रांनो. तुम्ही अवश्य इथं आल्यावरती की या. कसा आहे डोसा? कडक लागला, छान लागला ना. तर ह्या मित्राने डोसा बनवलेला आहे. आता दुसऱ्या पॉईंटला आलो. कुठला पॉईंट आहे? विल्सन पॉईंटला आलो. आणि इथं म्हणजे आम्हाला पूर्ण झाडं दिसली, पण इथं असं मोकळं दिसतं की आपल्याकडे माररान कसं असतं दिसतंय बघा. इकडं पूर्ण असं मोकळं हा पॉईंट आहे. आम्ही 2 ते 3 किलोमीटर आलोय लांब आणि इथं बघण्यासारखं काहीच नाहीये. म्हणजे असं वाटतं की म्हणजे सगळीकडे कसे असे जंगल होते, तसं इथं काहीच नाही. त्यामुळं जरा असं वेगळं वाटतं. काहीतरी आहे फोटो काढण्यासाठी. आता आपण जाऊया. इकडनं कसं दिसतंय, जाऊ वाटत नाही महाबळेश्वर मधनं. आता वरती जाऊया आपण, चला. आणि कसलीच झाड दिसते, म्हणजे हे सगळं असं प्लेन दिसतंय ना, ते पूर्ण सगळे झाड आहेत. आणि तिकडं घर आहे. इथं काय हो, तिकडं महाबळेश्वर आहे का? नाही ना, छोटी सिटी महाबळेश्वर. हा. आणि कसे ढगढग दिसतात. पाचगणी सिटी खालच्या साईडला. पाचगणी. आपण तिकडे जाणार आहे ना आता. खूप छान वाटतंय. हिचं रेंजचं टावर आहे म्हणून आलं बहुतेक हे सगळे. इथं दुसरं काहीच नाही. चला आता आपण दुसऱ्या पॉईंटला जाऊ. अजून आपले भरपूर पॉईंट बघायचे राहिल्यात. तर बघा, आता आम्ही इथं वेण्णालेक पॉईंटला आलो आहे ना. वेण्णालेक पॉईंटला आलो, पलीकडच्या साईडला. आणि इकडं हे आहे बघा, ते घोड्यांचं नसतं का ते राऊंड, ते घोड्यांचं राऊंड आहे इथं. आणि आम्ही इथं घेतली घरच्यांसाठी स्ट्रॉबेरी आणि आमच्या दोघांसाठी घेतलाय पेरू खायला. मला पेरू खूप आवडतो. तुम्हाला आवडतं का पेरू? आता मी काय, आपण रोज खाल्ल्यासारखे खाल्ले. मला रोज खाल्ला तरी पण आवडतो. आता आम्ही पेरू घेतलाय आणि आता आम्ही खाऊन चालत आमच्या घराकडे. आणि जर अजून जेवढे पॉईंट राहिले तेवढे आम्ही घेणार आहे आणि ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर तुम्ही आमचा व्हिडिओ कंटिन्यू करा. तर बघा, आता आम्ही आलो दुसऱ्या पॉईंटला म्हणजे मॅप्रो पॉईंट. हा, मॅप्रो पॉईंट मेन काय नाही, मॅप्रोला आलो आम्ही. एवढे मोठे स्ट्रॉबेरी चॉकलेट आहे, बोलायचं स्ट्रॉबेरीचा फोटो काढण्यासाठी. आणि इकडे आहे टेडी, गेम आहेत भरपूर. गेम आहे, 2 मिनिटं लटकायचं वरती आणि एक स्टेड भेटणार की छान आहे. मला आवडलं म्हणून त्यांना 2 मिनिट लटकायला लावले. आता राहतात का नाही काय माहिती 2 मिनिट. टाइम स्टार्ट नाव. हात खाली घ्या ना. हे कर चालू चला त्यांचं सर बाजूला रे, त्यांचं त्यांना होऊ दे. टाइम स्टार्ट नाव. हात दुखवून घेऊ नका. आता 44-43. मारल्या आणि केल्यावर काय झालं 2 मिनिटाला. नको 25, 24.
कमी वजनावर सोडू शकते. 500 लावले तो होईल ना? होईल का? अजून सव्वा झाली. अजून शिव घेऊन थांबून एक 31 मिनिट. आहे अजून. 70 मिनिटे 70 सेकंद अजून कपडे 1 मिनिट आहे थांबा. 1 मिनिट राहिलाय, होईल ना? जसं डॉक्टर बास करा. होईल का? टाइम संपायला आले, सोडून दिलं. काय झालं? काय लागलेलं कशाला सोडलं मग? पॅक करायचं ना. आम्ही आता आलो दुसरी गेम खेळायला आणि मी ट्राय केलं पण मला काही झालं नाही. एक बाटली उभा केली की एक मोठा स्टेडी भेटणार आहे. तर बघू आता हे करतात का. हो निघाला त्यात ना. हो निघल. पलीकडे ओ ओ ओ. घसरती बाटली पडल. नाही होणार. ओ तिकडे नाही होणार, तिकडच करा. तिकडे नाही होणार म्हणले, तिकडेच करा. अंदर से नहीं होगा, रिंग अंदर मत लेके जाओ, अंदर से नहीं होगा. पडल बाटली एवढं कडला. पडली गुड प्राइस ऑन माय गुड प्राइस. हो इकडं पडल ना. पडत असती इकडं, तिकडं नाही वरती. एवढी गोलगोल बिंगवत आहे, तिला कसं व्हायचं. बघा 10 मिनिटं गेम खेळले पण काही जिंकलेच नाही. मी तर 1च मिनिटं खेळले हारले. आणि हे 10 मिनिटं खेळले तरी पण जिंकले नाही. तर चला आता आम्ही चाललो पुढच्या प्रवासाला. आम्हाला रस्त्याने जात इथं ते खलबत्ता दिसलाय उकळी आणि आम्ही घेतले. बघा किती छान आहे, म्हणजे दगडाचं बनवलंय संपूर्ण. मला खूप आवडलं, ह्यांना घ्या म्हणून आम्ही घेतले एक. आणि घरी पण नव्हतं त्यामुळे घेतले. चला आता आपण जाऊया पुढच्या मार्गाला. आता दुपारचे 1 वाजले आणि आम्ही आता वाईमध्ये आलो. आम्हाला जेवण्यासाठी आम्ही इथं आलो हॉटेल फौजी धाबा. भूक लागलेली मित्रांनो, आता म्हटलं थोडं जेवण करावं म्हटलं. किती छान नाव दिले हॉटेल फौजी. तर चला आता आम्ही जेवण करतो, भूक लागली. आम्ही निम्या रस्त्यात आलो आणि पाऊस येतोय म्हणून आम्ही एका झाडाखाली थांबलो. जाताना पाऊस लागला ना, 2 दिवस पाऊस नव्हता आणि आज पाऊस आला आहे ना. पाऊस आला म्हणून थांबलोय. काय करणार, पावसात भिजला मग आजारी पडलं. आजारी पडला मग एक इंजेक्शन. त्यात पाणी का ठेवलंय? पाणी ते आता 2 दिवसामध्ये बनवलं आणि ते मग पाणी हा आता म्हणलं की पावसाचं पाणी साचले पाऊस. नाही, ते बनवलंय म्हणून त्यात पाणी. नवीन कुंड्या बनवलेल्या असतात, त्याला पाणी लागतं. हा खराब होऊ नये. शोषून घेतं मग जास्त चिकन. बघा आम्ही आता बारामतीत पोहोचलो आणि उद्या वटपौर्णिमा आहे, त्यासाठी मी थोडं साड्यांचं गजरं आणि मेकअपचं पण थोडंसं घेतलं आणि आम्ही आता चालू घराकडे. पाऊस यायला लागलाय. हा ते छान वातावरण झाले बारामतीमध्ये, काळे ढग.